आज आपण बघणार आहोत बटाट्यापासून बनणारी एकदम हटके आणि टेस्टी रेसिपी। बोटे चाटून पुसून खाल इतकी चविष्ट अशी ही रेसिपी आहे। ही रेसिपी आहे तंदुरी आलू। नमस्कार, मी राहुल आणि तुमचं कुकिंग डायरीज विथ राहुल मध्ये सहर्ष स्वागत। तंदुरी आलू बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत, ते कुकरमध्ये टाकून शिजवून घेतलेले आहेत। आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धी वाटी घट्ट दही घ्यायचं आहे। मी या दह्यामधलं पाणी पूर्णपणे निथळून काढलेलं आहे, त्यासाठी मी हे दही रुमालामध्ये गुंडाळून 1 तास लटकवत ठेवलेलं होतं। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा मीठ घालत आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा कढीपत्ता पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा बेसन, अर्धा चमचा कसुरी मेथी घातलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे। तुम्हाला जर मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही थोडंसं मीठ यामध्ये घालू शकता। हे पहा, आता हे आपलं तंदुरी आलूसाठी लागणारं मसाल्याचं कोटिंग रेडी आहे। आता इथे मी एक शिमला मिर्च घेतलेली आहे, आपल्याला ही उभी ठेवून अशी चिरून घ्यायची आहे। आपल्याला मोठे मोठे काप हवे आहेत, पहा या साईजचे तुकडे आपल्याला हवे आहेत। आता शिजवून घेतलेल्या बटाट्यांची अशी साल काढायची आहे। साल काढून झाल्यानंतर या बटाट्यांचे मोठ्या आकाराचे तुकडे बनवायचे आहेत। हे पहा, या आकाराचे तुकडे तंदुरी आलूसाठी परफेक्ट आहेत। आता एक कांदा घ्यायचा आहे, त्याचे 4 भाग करून अशा प्रकारे कांद्याचे स्लाइस आपल्याला काढायचे आहेत। मसाल्याच्या मिश्रणामध्ये आता बटाटा, शिमला मिर्च आणि कांदा घालायचा आहे आणि हाताच्या सहाय्याने सर्व पीसेसला मसाल्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, मसाल्याचं कोटिंग तुम्ही जेवढं व्यवस्थित कराल तेवढंच टेस्टी आपले तंदुरी आलू बनतील। पहा, आता सर्व पीसेसला कोटिंग करून झालेलं आहे। पहा, इथे आता मी बॅम्बू स्क्यूअर्स घेतलेले आहेत, तुम्हाला हे कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये इझिली मिळतील। आता कोटिंग केलेले पीसेस स्क्यूअर्सला लावायचे आहेत। सुरुवातीला शिमला मिर्च घ्यायची आहे, त्यानंतर 1 पीस बटाट्याचा लावायचा आहे, त्यानंतर कांद्याचा लावायचा आहे। अशा प्रकारे अल्टरनेट पीसेस आपल्याला लावायचे आहेत। पहा, अशा प्रकारे एक स्क्यूअर आपला पीसेस लावून झालेला आहे, त्याचप्रमाणे मी इतर स्क्यूअर्स तयार केलेले आहेत। आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे। गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बटर घालायचं आहे। बटर वितळल्यानंतर ब्रशच्या सहाय्याने तव्यावरती बटर पसरवायचं आहे। आता आपले स्क्यूअर्स रोस्ट करण्यासाठी तव्यावरती ठेवायचे आहेत। 2 स्क्यूअर्समध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटांनी स्क्यूअर्स पलटून सर्व बाजूंनी रोस्ट करून घ्यायचे आहे। अधूनमधून वरून बटर सुद्धा लावायचं आहे। रोस्ट करून झाल्यानंतर आपले तंदुरी आलू रेडी आहेत। दिसायला तर सुंदर आहेतच, त्याचबरोबर चविष्ट सुद्धा आहेत। अशी ही तंदुरी आलूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन। धन्यवाद।